हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना। श्रावण महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या। पिठोरी अमावस्या हा सण स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा मानला गेला आहे। या दिवशी सौभाग्यवती पिठोरी मातेची पूजा करतात आणि अखंड सौभाग्य प्राप्ती आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। या दिवशी फक्त 2 गोष्टी करण्यास सांगितले जाते, ज्याचा लाभ आपल्याला नक्कीच मिळू शकतो। पिठोरी अमावस्येला कोणत्या 2 गोष्टी करायच्या त्याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मराठी पंचांगानुसार 2 सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे। 2 सप्टेंबर पहाटे 5:21 ते दुसऱ्या दिवशी 3 सप्टेंबर सकाळी 7:24 ही तिथी असेल। या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांना आणि कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात। त्यांनी केलेली प्रार्थना आणि पूजा यामुळे अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते असा विश्वास आहे। म्हणून या दिवशी न चुकता 2 कामं आवर्जून तुम्हाला करायची आहे। पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे वस्त्र घालावे, तांब्याच्या कलशात पाणी घेऊन सूर्याला जल अर्पण करावं, सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळावं, सूर्य नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी। यावेळी ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा जप नक्की करावा। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम आहे जे सूर्यास्ताच्या वेळी करायचं आहे। सूर्यास्ताच्या पूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे आवर्जून लावावे, त्या तिळाचं तेल घालावं, हा दिवा दरवाजाजवळच ठेवावा। हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवले जातात, यामुळे जीवनातील संकटे नक्कीच दूर होण्यास मदत होते। श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या असंही म्हणतात। या दिवशी मुलांसाठी देखील दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा केली जाते। विशेषतः 64 योगिनीची पूजा या दिवशी केली जाते। चौरंगावर 7 शक्तिदेवांची पूजा केली जाते। तामनात तांदूळाने भरलेल्या तामानात 64 सुपाऱ्या ठेवल्या जातात। पूर्वी पिठाच्या मूर्ती केल्या जायच्या, पण आता त्यांचे चित्र असतं त्याची पूजा केली जाते। या दिवशी नैवेद्याला भाताची खीर पिठोरीला खास नैवेद्य म्हणून दिली जाते। अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य पुत्र यासाठी प्रार्थना केली जाते। खीरपुरी पुरणपोळीचं जेवण घरात मुलांसाठी केलं जातं। संध्याकाळी आरती करून पूजा समाप्त केली जाते। देवीचे आशीर्वाद प्राप्त करावेत, यामुळे अनेक अडचणीतून मार्ग मिळतो। पिठोरी अमावस्येला ही 2 कामे आवर्जून करावी। पूजा तुम्हाला जशी करता येईल त्याप्रमाणे तुम्ही करावी। या दिवशी बैलपोळा सुद्धा साजरा केला जातो। या दिवसात विशेष महत्त्व मानलं जातं। या दिवशी पितरांना सुद्धा नैवेद्य अर्पण केल्यानं त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। पितरांचं स्मरण करावं, पितरांसाठी पितृस्तोत्र सुद्धा पठण करावं। या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात। पिंपळाच्या झाडाची पूजा करून दिवा प्रज्वलित करावा। तर पिठोरी अमावस्येला ही कामं तुम्ही अवश्य करावी। तुम्ही सुद्धा या दिवशी जमेल तेवढी पूजापाठ या दिवशी करायची आहे। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी सांचीच लाईफस्टाईल या माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।